बिहारमधील मतदार यादी संशोधन प्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी। निवडणुकीच्या तोंडावर मतदार याद्यांचं संशोधन का करायचं? मतदार याद्या दुरुस्त करायला एवढा वेळ का लावला? निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाचा सवाल। छत्रपती संभाजीनगरमधील ग्रामीण भागामधील विद्यार्थी निर्वाह भत्त्यापासून वंचित, अनेकदा तक्रार करून सुद्धा कुठलीही कारवाई होत नसल्याचा आरोप। लातूरमधील शेतकऱ्याला अभिनेता सोनू सूदचा मदतीचा हात। आडोळती इथे शेतकऱ्याला सोनू सूदने केली 45,000ची मदत। ट्विट शेअर करत अभिनेत्यानं माहिती दिली। शिर्डीमध्ये 3 दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात। 3 लाख भाविक येण्याची शक्यता। संस्थानाच्या वतीने भाविकांच्या दर्शन आणि राहण्याची आणि जेवणाची देखील उत्तम सोय। 160 क्विंटल लाडूंचा प्रसाद। शेगावच्या संत गजानन महाराज मंदिरामध्ये गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं भाविकांची गर्दी। गुरुवार आणि गुरुपौर्णिमेचा योग, भाविकांच्या गर्दीने संत नगरी फुलली। पंढरपूरच्या गोपाळपूर इथे गोपाळकृष्ण मंदिरामध्ये गोपाळकाल्याचा उत्सव, लाखो भाविकांची उपस्थिती। गोपाळकाल्यानं आषाढी यात्रेची सांगता। गुरुशिष्य भेटीची हजारो वर्षांची परंपरा आजही सुरू। धुळे महानगरपालिकेच्या मराठी शाळांची संख्या 7 वर। कधी काळी होत्या 65 मराठी शाळा, तब्बल 45 शाळा आता बंद। विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा घटली। उर्दू माध्यमाच्या 13 शाळा सुरू। भंडाऱ्यामधील 110 वर्ष जुन्या ब्रिटिशकालीन पुलावरून काँक्रीटचा थर वाहून गेला। अपघाताची शक्यता, प्रशासनाचं दुर्लक्ष। भंडाऱ्यामध्ये 3 दिवसापासून पावसाची संततधार। नदी नाल्यांना पूर आल्यामुळे काही गावांचा संपर्क तुटला। पूर आलेल्या मार्गावरून प्रवास करताना काळजी घ्या, प्रशासनाचं आवाहन। गडचिरोली जिल्ह्यामध्ये वैनगंगा, पाल या नद्यांना पूर। ड्रोनच्या सहाय्यानं गडचिरोलीमधील पूरस्थिती टिपण्यात आली। पुरामुळे गडचिरोली नागपूर राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली गेलाय। सोलापूर जिल्ह्यामधील उजनी धरण 92% भरलं। धरणातून भीमा नदीमध्ये 15,000 क्युसेक्सना विसर्ग सुरू। पुणे, सोलापूर आणि नगर या जिल्ह्यांसाठी उजनीचं पाणी वरदान। मुसळधार पावसामुळे माहूरच्या डोंगरातील धबधबे प्रवाहित। माहूरमधील शेख फरीदाबाद धबधबा हा प्रवाहित झालाय। धाराशिव जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना 2024च्या खरीप नुकसानीचे 55 कोटी मिळणार। राज्य शासनाच्या अंतिम हप्त्याच्या 1000 कोटी रुपयांच्या निधी प्रस्तावाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंजुरी। वाशिम जिल्ह्यामध्ये खरीपाची पिकं जोमात। पिकांच्या वाढीसाठी डीएपी खताची तातडीची गरज। जिल्ह्यामध्ये डीएपी खतांचा तीव्र तुटवडा। शेत शिवारामधील कामांवर परिणाम। नाशिकच्या चांदवड तालुक्यामधील राहुळगावच्या शिवारामध्ये लावलेल्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या कैद। मागील महिन्यामध्ये वृद्ध महिलेवर बिबट्यानं केला होता हल्ला। बिबट्या कैद, नागरिकांमध्ये समाधान। नागपुरात अल्पवयीन मुलांची सायकल चोरांची टोळी। टोळीमधील सर्वात मोठा सदस्य 12 वर्षाचा तर सर्वात लहान सदस्य 7 वर्षाचा। अल्पशा पैशांसाठी अल्पवयीन मुलं सायकल चोरी करत असल्याचा आरोप।